नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूग डाळ तडका ही रेसिपी बघणार आहोत। पचायला हलकी आणि चवीला अतिशय उत्तम अशी ही रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी येथे 1 वाटी पॉलिश मूग डाळ घेतलेली आहे। तुम्ही याऐवजी घरची सालीची मूग डाळ सुद्धा घेऊ शकता। तर ही डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून ही डाळ 20 मिनिटांसाठी भिजत घालणार आहोत। तर माझी डाळ धुवून झालेली आहे, आता 20 मिनिटांसाठी भिजत घालणार आहोत। 20 मिनिटे झालेली आहेत। आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। ही डाळ आपल्याला कुकरला लावायची आहे। त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवले। त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरे, 1 बारीक चिरलेला कांदा रंग बदलेपर्यंत परतून घेऊया। रंग बदलला की बारीक चिरलेला टोमॅटो घालून त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता टोमॅटो आहे म्हटल्यावर त्यावरती थोडंसं मीठ आलंच, तर मी येथे अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे। तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मी येथे 5-6 लसूण पाकळ्या बारीक करून घेतल्या होत्या, त्याही यामध्ये घालणार आहे। तर त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ घालून सर्व मसाले परतून घेऊया। मीठ आपल्याला आपण आधी घातलं होतं, त्यासाठी मीठ व्यवस्थित घालायचं आहे। मसाल्याला तेल सुटले की आपण भिजत घातलेली मूग डाळ यामध्ये घालून घेणार आहोत। हे सर्व मिक्स करून घेऊया आणि आता मिक्स झाल्यानंतर डाळ शिजण्यासाठी 1.5 ते 2 ग्लास पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत डाळ आपल्याला मऊ शिजवून घ्यायची आहे। पाणी घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि कुकरला झाकण लावून 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर येथे मी झाकण लावून घेत आहे। तुम्ही बघू शकता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपल्याला कुकर गार होईपर्यंत असेच ठेवून द्यायचे आहे। कुकर गार झालेले आहे। आता आपण बघूया आपल्याला हवी तशी डाळ शिजलेली आहे का। तर इथे मला हवी तशी डाळ आपली शिजलेली आहे। तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता। तर चला आता तडक्याची तयारी करूया। त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, लाल 2-3 सुक्या मिरच्या आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपला तडका तयार आहे। तर डाळ मी येथे एका बाउलमध्ये काढून घेतलेली होती, त्यामध्ये आपण केलेला तडका घालूया। तसेच थोडीशी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून तयार आहे आपली झटपट पण अगदी हॉटेलसारखी चविष्ट अशी मूग डाळ तडका रेसिपी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।